शब्दांच्या जाती शिकणार आहोत. आपण दररोज बोलतो, बरोबर? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काहीतरी बोलत असतो. सगळे बोलता ना? तर बोलताना आपण शब्दांचा वापर वापरतो. सकाळी उठल्यानंतर आईला विचारतो, आई माझा ब्रश कुठे आहे की नाही? किंवा आई तुम्हाला विचारते, ब्रश केलं का? है ना? शाळेत जाताना तयारी केली का? डबा घेतला का? हो की नाही? शाळेत आल्यानंतर आपण एकमेकांशी बोलतो. बोलताना आपण भाषेचा वापर करतो. आपण सध्या मराठी बोलत आहे ना? तर मराठी भाषेचा आपण विचार करणार आहे की मराठी भाषेमध्ये जे शब्द आपण वापरतो त्या शब्दांना वेगवेगळे नावं असतात. जसं तुझे नाव काय आहे बेटा? मानव. बरोबर. तुझे नाव काय आहे? मानव. बस खाली. आता मी याला त्याचं नाव विचारते. सगळ्यांना नावं आहेत, बरोबर? इथे ठेवलेल्या वस्तूंना पण नावं आहेत, बरोबर? ही काय आहे? चेअर. खुर्ची. याला इंग्लिशमध्ये चेअर म्हणतात. तर असे शब्दांचे प्रकार असतात, त्यांना म्हणतात शब्दांच्या जाती. पहिली जात आहे नाम. पहिली जात काय आहे? जसं मानवने त्याचं नाव सांगितलं, जसं या वस्तूचं नाव खुर्ची आहे, तसं जगातल्या सगळ्या नावांना नाम म्हणतात. फुलाचं नाव असो, भाजीचं नाव असो, गावाचं नाव असो, नदीचं नाव असो, सगळे नाव म्हणजे काय? नाम. दुसरी जात आहे सर्वनाम. दुसरी जात काय आहे? सर्वनाम. मानव इकडे ये. हा, याचं नाव काय आहे? मानव. तुझे नाव काय आहे? आता मी याच्यासाठी तुझे हा शब्द वापरला, ठीक आहे? बस बघा, मी टीचर आहे, मी शिक्षिका आहे. आता मी माझं नाव सांगितलं का तुम्हाला? नाही. मी माझ्यासाठी मी हा शब्द वापरला, म्हणजे तुझे, माझे, मी, मला, तुम्हाला असे जे शब्द आपण वापरतो. आरोहीला शाळेत यायला उशीर झाला. तिला घरी काहीतरी काम होते. आपण दोनदा आरोही हा शब्द वापरला नाही, तिला म्हटलं. तिला म्हणजे हे जे शब्द आहेत यांना म्हणतात सर्वनाम. सर्वनाम म्हणजे नावाच्या ऐवजी आपण जे शब्द वापरतो, मला, तुला, मी, तू, तिला, त्याचे, तुझे, आपण असे जे शब्द आपण वापरतो त्यांना म्हणतात सर्वनाम. शब्दांची तिसरी जात आहे विशेषण. मी कोणत्या रंगाचा ड्रेस घातला आहे? ग्रीन. हिरवा. बरोबर. म्हणजे माझा ड्रेस जो आहे त्याचा हिरवा रंग ही एक विशेष गोष्ट आहे, ठीक आहे? गुलाबाचे फूल लाल रंगाचे होते. गुलाबाचे फूल कोणत्या रंगाचे होते? लाल रंगाचे होते. आईने काल केलेला स्वयंपाक खूपच स्वादिष्ट होता. स्वयंपाक कसा होता? स्वादिष्ट. ती इमारत भली उंच होती. इमारत कशी होती? उंच. म्हणजे लाल किंवा माझा हिरवा किंवा स्वादिष्ट किंवा उंच हे शब्द विशेष माहिती सांगतात. समथिंग स्पेशल, काहीतरी स्पेशल आहे, बरोबर आहे ना? तर अशा शब्दांना म्हणतात विशेषण. काय म्हणतात? विशेषण. भाविका किती गोड मुलगी आहे. भाविका कशी मुलगी आहे? गोड मुलगी आहे, म्हणजे छान मुलगी आहे. म्हणजे छान शब्द किंवा गोड शब्द हे विशेष माहिती सांगतात, ठीक आहे? मग शब्दांचा चौथा प्रकार, चौथी जात आहे क्रियापद. आपण जेव्हा एखादा शब्द वापरतो, मी शाळेत येत होती किंवा मला आंबा आवडतो, ज्या शब्दाने वाक्याचा शेवट होतो जवळपास बहुतेक वेळा हा शब्द म्हणजे क्रियापद असतो. मला आंबा आवडतो. आवडतो हा शब्द जोडल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. मला आंबा आवडतो की आवडत नाही, आहे ना? काही समजलं का? नाही. मला आंबा या दोन शब्दांवरून काही समजलं का? जेव्हा मी त्याला जोडीन की आवडतो तेव्हा समजेल की मॅडमला आंबा आवडतो. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो त्याला म्हणतात क्रियापद. काय म्हणतात? क्रियापद. तो धावतो. यातलं क्रियापद काय आहे? धावतो.
व्हेरी गुड आहे की नाही. नुरेज उभा आहे. नुरेज उभा आहे. याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? आहे ना. नुरेज उभा असं म्हटलं तर काय समजणार आहे? काहीच नाही. म्हणजे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का? नाही. बस खाली. म्हणजे जवळपास वाक्याच्या शेवटी येणारा शब्द, फुल स्टॉपच्या आधी येणारा शब्द म्हणजे क्रियापद. क्रियापदांचे अनेक प्रकार आहेत ते आपण नंतर शिकू. ठीक आहे. तर आपल्याला सध्या तुम्ही लहान मुलं आहात, तुम्हाला सध्या या 8 जातींपैकी नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या 4 जातींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण या 4 जाती आपल्या कामाच्या आहेत. आपण दैनंदिन वापरासाठी या 4 जातींचा विशेष करून उपयोग करतो आणि तुम्हाला ते समजणं आवश्यक आहे. तर इन ऑल शब्दांच्या जाती किती? 8. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अवयव. आता मी म्हणते, माझ्या मागून म्हणायचं. हा, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय. 1, 2, 3, 4 या 4 जातींचा अभ्यास तुम्हाला थोडेसे मोठे झाल्यानंतर करायचा आहे. म्हणजे 5वी, 6वी, 7वी मध्ये गेल्यानंतर करायचा आहे. सध्या आपल्याला ढोबळमानाने नाम म्हणजे काय? नाम म्हणजे कशाचंही नाव. गावाचं नाव, नदीचं नाव, पर्वताचं नाव, माझं नाव, तुमचं नाव, कुणाचंही नाव. सर्वनाम म्हणजे नावासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. जसं ही, हा, तू, ती, ते, मला, तुम्हाला अशी. विशेषण म्हणजे नामाबद्दल, नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला. म्हणजे रंग कसा आहे, उंची कशी आहे, गोड आहे का, स्वादिष्ट आहे का, कसं आहे हे सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. आणि क्रियापद म्हणजे शेवटी येणारा शब्द. वाक्याच्या जवळपास शेवटी येणारा शब्द जो वाक्याला पूर्ण करतो, जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापद हे नेहमी फुल स्टॉपच्या आधी येतं. क्रियापदाच्या नंतर आपण फुल स्टॉप देतो किंवा जी काही विरामचिन्हे आहेत, प्रश्नार्थक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, फुल स्टॉप म्हणजे पूर्ण विराम, अशा चिन्हांच्या आधी येणारा शब्द म्हणजे क्रियापद. क्रियापदचं एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला. क्रियापदामध्ये क्रिया असते. क्रियापदामध्ये मध्ये काय असते? क्रिया असते. मी कोणती क्रिया करत आहे? बोलण्याची क्रिया करत आहे. मॅडम बोलत आहे, मॅडम सांगत आहे की नाही, किंवा मॅडम शिकवत आहे. म्हणजे ही क्रिया चालू आहे. क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियापद. एवढं समजलं? तर हे जे पूर्ण चक्र आहे, या चक्रामध्ये शब्दांच्या जाती आपण आता 4 जाती शिकलो. या 4 जाती आपल्याला इंग्लिश मध्ये सुद्धा शिकायच्या आहेत. त्या आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहू. ठीक आहे. चल.